नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की कालचा तुम्हाला एक किस्सा सांगते. काल आम्ही फिरायला गेलो होतो, संडे होता म्हणून. तर ह्याच्यामध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आणि नीता अंबानी कल्चर सेंटर आहे तिथे. सांगितलं की तिथे फ्री आहे बघायला 2-3 दिवस सर्व लोकांना. तर आम्ही गेलो असंच. तर नंतर तिकडे जाऊन कळालं की तिकीट बुक करावे लागतात आतमध्ये जाण्यासाठी. आता नुकतंच त्यांच्या मुलाचं लग्न झालं. तर ते सर्व डेकोरेशन वगैरे बनारस स्टाईलने सगळं ते बनवलेलं. तर ते असंच मी म्हटलं की आपण जाऊया बघायला की कसं काय बनवलं आहे, कसं सजवलं आहे वगैरे त्या गोष्टी. आणि सेंटर पण सगळं बघायला भेटेल काय काय आहे, काय काय नाही आतमध्ये. तर आम्ही सर्वजण गेलो आणि इंस्टामध्ये पण ॲड्स येत होत्या त्याच्या. तर आम्ही ते बघून गेलो सर्व. तर मला वाटतं 20-30 जण तरी ते ॲड तर बघून गेलो आम्ही बघण्यासाठी ते काय आहे काय नाही, कसं सजवले वगैरे. तर तिथे जाऊन माहिती पडलं की तो जो गार्ड्स होता तो त्याने सांगितलं आम्हाला की इथे हाऊसफुल झालेलं आहे. तर म्हटलं सर्वांसाठी फ्री आहे ना, लोकांसाठी. तर ते म्हणाले नाही की तुम्हाला तिकीट काढावे लागणार, तिकीट बुक करावे लागणार. तर आम्ही म्हटलं की आम्हाला तर सांगितलं नाही तिकीट बुक करण्यासाठी, म्हणजे असं फ्री आहे सांगितलं होतं म्हणून सर्व आले. तर म्हणजे सगळ्यांचा पोपटच झाला तिथे. आणि मग काय करायचं. तिकीट पण हाऊसफुल होती आणि त्याचे 150-200 रुपये काय तिकीट होते एका माणसाची. तर मग आणि तिकीट पण म्हणजे बुक होतच नव्हते. ते बोललं हाऊसफुल आहे, आता नाही बघायला मिळणार. मग त्याच्याच बाजूला 6 नंबर गेटमध्ये मॉल आहे. जिओ वर्ल्ड प्लाझा म्हणून मॉल आहे. मग तिथे सर्वजण तिथे गेलो. मग तिथून म्हटलं की तिथून आतमध्ये जाऊन तुम्ही तिकडे जाऊ शकता, पण तिथून त्या मॉलमधून पण तिथून गेट बंद होता तिकडे जाण्याचा. मग काय करायचं, मग आम्ही मॉल फिरलो मस्तपैकी. आमचा काय दिवस वाईट गेला नाही, पण एन्जॉय केला थोडा तरी, की तिथे सगळं मॉल वगैरे पण बघायला मिळालं वगैरे. छान वाटलं तिकडे, फोटो व्हिडिओज काढले तिकडे. पण फक्त एवढंच की ज्या गोष्टीसाठी आपण जातो आणि ते होत नाही तर खूप त्रास होतो मनाला. तर नेक्स्ट टाईम बघू, नशिबात कधी असेल, जाण्याचा योग येईल तर जाऊ. पण मला एकच म्हणायचं आहे की अशा चुकीची माहिती इंस्टावर असं टाकत जाऊ नका की लोक आपला कामधंदा सोडून त्या गोष्टीच्या पाठीमागे धावतील म्हणून. तर तुम्ही याची काळजी घ्या की खरं काय खोटं काय तेच टाकत जा. खोटं तर नका टाकू, कारण लोक फसतात असे त्यांचे कामधंदे सोडून. त्यांना काही गोष्टी काम करायच्या असतात किंवा बघायच्या असतात, त्यांचा टाईम वेस्ट होतो. तर अशा गोष्टी पसरवू नका, खोट्या गोष्टी, एवढंच म्हणायचं आहे. आणि ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघू, योग आला तर आपण जाऊ परत इकडे नीता अंबानी कल्चर सेंटरमध्ये. आणि छान बघू काय आहे काय तिथे नाही आहे. नंतर व्हिडिओ बनवू चांगले. बस एवढंच.